बजरंगबली महाराज बघा सगळं दर्शन झालेले आहेत. तर आपण निघालेलो आहे आता गंगोत्रीच्या दिशेला. तर पाहू शकते पूल आहे इथं, या पुलावरून आपल्याला पलीकडे जायचं. तर मित्रांनो पाहू शकता एकदम नितळ पाणी आहे वरच्या डोंगरातून. तर मित्रांनो आता आपण चाललोय गंगोत्री दिशेला. तर चला लवकरच आपण गंगोत्रीमध्ये 2 ते 3 दिवसात पोहोचतोय. तर चला मग. पाहू शकता लँडस्लायडिंग, एकदम डेंजर लँडस्लायडिंग मित्रांनो. रोड इथून असा होता, सरळ रोड असा बनवलाय. पाहू शकता वरचा अर्धा डोंगर जवळजवळ खाली आलेला आहे. सर्व झाडं बिडं आत्ता 2-3 दिवस झाले तेव्हा पण ढसळलेलं आहे. या साईडला पाहू शकता आपली गंगा नदी आहे. पाण्याचा प्रेशर पाहू शकता. मनेरी डॅम आहे, या डोंगराच्या पलीकडून मनेरी डॅम आहे. त्याचं डॅमचं पाणी खाली सोडलेलं आहे. तर पाहू शकता मित्रांनो या साईडला पांढरं दिसतं ना, सारं पाणी उडतंय वर. इकडे हे डोंगर, इकडून डोंगरातून पाणी पडतंय खाली. आणि हे पाहू शकता या साईडला एक मोठा दगड ठेवलेला आहे. ते पाणी जास्त आदळल्यामुळे इकडं कोरू नये म्हणून. तर पाहू शकता एकदम स्पीड मध्ये पाणी येत आहे, पाहू शकता तुम्ही. नाही असं वातावरण एकदम भारी. कसं वाटलंय मग? मित्रांनो आता आपण चाललोय गंगोत्रीला. गंगोत्रीला जात असताना मागं पाहू शकता हे डॅमचं पाणी सोडलेलं आहे गंगा नदीमध्ये. हे डोंगराच्या पलीकड साईडनं डॅम आहे, तो पण आता पलीकड साईडनं गेल्यानंतर दाखवतो. तर दाखवण्याचं हे कारण पाहू शकता एकदम स्पीडमध्ये पाणी मित्रांनो. तर मराठी माणूस असंच तुम्हाला दाखवत राहणार आहे, असंच हसवत राहणार आहे. असंच तुम्ही पण मराठी माणसाला सपोर्ट करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं. आणि तसं मराठी माणूस म्हणत तसं यावंच लागतंय. उत्तराखंड मध्ये असं पाणी पाहायसाठी डोंगर नाच करते काय, यावाच लागते. मित्रांनो हे पाहू शकता, तुम्हाला आत्ताच त्या साईडचा दाखवला होता, त्या साईडचा मोठा डॅम दाखवतोय. पाहू शकता हे मनेरी डॅम आहे, गंगोत्रीला जाताना लागतो रस्त्याच्या कडेलाच आहे, तो पण दिसतो. सर्वांनी पाहावर का आल्यानंतर. मित्रांनो पाहू शकता ते समोर डॅम आहे आणि पूर्ण पाणी साचलेलं आहे गंगा नदीचं. हे पाहू शकता ठिकाणी छोटंसं हॉटेल आहे, त्या ठिकाणी पण डॅम पाशी तिथं आतमध्ये जायला परवानगी नाही आहे. त्यामुळे आपण इकडे येऊन व्हिडिओ काढत आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. तर सर्वांनी बघून घ्या, डॅम एकदम मोठा डॅम आहे. पलीकडे साईडनं पण दाखवलं आहे तुम्हाला. चला आता निघतो पुढं. हे पाहू शकता लँडस्लायडिंग, अशा प्रकारे लँडस्लायडिंग चालू आहे. तर आपण थांबून व्हिडिओ बनवता, सायकलवर चालून व्हिडिओ बनवत आहे. तर पाहू शकता वरून एवढं मटेरियल खाली आलेलं आहे, काही नदीमध्ये गेलेलं आहे, तर काही अजून वरून येतच आहे. पाहू शकता वरून ते पहाड ढसळलेलं आहे डोंगर. तर खाली आता काम चालू आहे, ते पाहू शकता पॉकलँड चालू आहे त्या ठिकाणी. ते पाहू शकता काम करत आहे. तर नदी अर्धी ब्लॉक होऊन त्या साईडनं येऊन पाणी पलीकडून गेलेलं आहे. पाहू शकता इकडे मागं लावलेली आहे हॉटेल आहे. हॉटेलचे शेजारी एकदम भारी व्ह्यू आहे मित्रांनो. डोंगर पाहू शकता, एकदम भारी डोंगर आहे. आपली गंगा नदी याच ठिकाणी पाहू शकता. छोटे छोटे घर आहेत खाली. तर हॉटेलवर डोंगरावर आहे ना, आपल्याला त्या साईडला जायचं. तिथं असं कोणा असं जायचं आपल्याला. तर आपल्याला हॉटेलमध्ये एक रूम झोपण्यासाठी दिलेलं आहे. तर पाहू शकता असं रूम आहे. तर आपल्याला फ्रीमध्ये रूम दिलेलं आहे. तर आपण इथंच थांबणार आहे. भटवडीच्या थोडा अलीकडं जवळजवळ 2 ते 3 किलोमीटर अलीकडं